आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे अमरावतीच्या राजकारणात सक्रिय झालेत। ते ज्या पद्धतीने जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत त्याच पद्धतीने नवनीत राणा यांच्या प्रचारालाही येतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी केलं होतं आणि त्यावरती माजी खासदार अडसूळ यांनी एक वेळ राजकारण सोडू मात्र नवनीत राणा यांच्या प्रचाराला येणार नाही असं म्हटलंय। तर यावरती कुणी राजकारण सोडावं हा माझा विषय नाही अशा शब्दात नवनीत राणा यांनी अडसूळ यांना प्रत्युत्तर दिले। त्यामुळे अमरावतीच्या जागेवरूनही कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे। असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची, तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयाती तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। नवनीत राणांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील अडसूळ असं देखील त्यांनी चला बघाशी तो आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण चर्चा काय नाही बोलावं ते त्यांचा विषय आहे। बोलणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचे तोंड नाही धरता मी दुसरा विषय तेव्हाही सांगितलं आणि होतं की आम्हाला हेच त्याची उलट फिकर आमच्या पण नसते. प्रचारासाठी दिसतील आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। अडसूळ प्रचारात दिसतील, पण त्यांनी म्हटलं की एक वेळ राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही। कसं वाटतं? मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतं आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे।